विलिनीकरणाच्या बाबतीमधला त्यावेळेचा चर्चेचा विषय होता, त्याला शिक्कामोर्तब त्यावेळेला झालेला आहे, आता तो कबूल केलेला आहे. शेवटी राष्ट्रीय अध्यक्ष त्या आहेत, त्या सर्व आहेत आता पक्षाच्या. त्यांनी काय निर्णय घेतला त्यांच्या पक्षाचा तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे त्या पक्षामध्ये त्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे काय त्या ठिकाणी अंतर्गत त्यांच्यामध्ये काय मतभेद असतील याची मला कल्पना नाही. खरं म्हटलं तर त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी घेतलेला निर्णय तो त्यांनी घेतलेला आहे. त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य ठरणार. परंतु त्यांचं पत्र निवडणूक आयोगात जे गेलेलं आहे आता 10 मार्चचं पत्र, त्या 10 मार्चच्या पत्रामध्ये खरं तर सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि शिवाजी गर्जे हे ट्रेजरर अर्थात खजिनदार ह्या दोनच नावांच्या पुढे पद आपल्याला पाहायला मिळतात. बाकीची जी नावं आहेत त्यांच्या पुढे कोणताच पदाचा उल्लेख नाहीये. खास करून सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील ह्यांच्या नावाच्या पुढच्या पद जी आहे ती रिक्त ठेवलेली आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते त्या पदावरती कायम आहेत का अशा पद्धतीने शंका व्यक्त होते. कारण की अजितदादा असताना मात्र जे निवडणूक आयोगाला गेलेलं पत्र आहे त्यावेळेस मात्र प्रत्येक पदाच्या खाली त्या नावाचा नेत्याच्या खाली त्या पदाचा उल्लेख करण्यात आला होता. काही दिवसापासून ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी आम्ही पाहतो त्यामध्ये मला वाटतं की या सर्व गोष्टीचा संदर्भातून त्यांच्या असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांनी काय निर्णय घेतला, त्यांनी कशा पद्धतीने निर्णय घेतला, त्यांनी कशा पद्धतीने निवडणूक आयोगाला पत्र दिलं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी तो निर्णय घेतला तो त्यांच्या असलेल्या अधिकारातून तो घेतला असेल. त्यामुळे त्यांनी काय घेतला निर्णय त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. मी परत सांगतो माझ्या पक्षाचं काय असेल त्या पक्षाच्या बद्दल मी बोलेल. त्यांच्या पक्षाच्या घेतल्या निर्णयाबद्दल त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं तर योग्य होईल. परंतु काही घडामोडी जी महाराष्ट्रामध्ये सध्या बघतोय त्यामुळे थोडंसं असमंजसताचं वातावरण पहिला सध्या पाहायला मिळते. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांना फसवलं का? कारण की ज्या पद्धतीने त्यांच्या संविधानामधली ही सगळी बदलाचं पत्र असेल, त्याच्यानंतर सुनेत्रा पवारांनी ईसीआयला दिलेलं इलेक्शन कमिशन, या बाबतीमध्ये मी काही सांगणार नाही. ज्या बाबतीमध्ये माझा संबंध नाही, माझ्या पक्षाचा संबंध नाही, त्या बाबतीमध्ये मी खुलासा करणं योग्य ठरणार नाही. हा विषय तुम्ही त्यांना विचारला तर बरं होईल. परंतु अजितदादांना पण मृत्यूनंतर त्यांना खोटं पाडण्याचं हा सगळा प्रकार आहे का? कारण की विलिनीकरणाची गोष्ट आमच्यापर्यंत अजित पवारांनी सांगितलीच नाही असं वारंवार दावा करणारे सुनील तटकरे मात्र एका चॅनलच्या मुलाखतीमध्ये बोलतात की अजित पवारांनी आम्हाला ही गोष्ट सांगितलेली होती म्हणून. मी ठामपणाने सांगितलं ना, जी चर्चा झाली होती ती झालीच होती. त्याला मी पण साक्षीदार होतो आणि ह्या चर्चेमध्ये जे काही ठरलं होतं ते पण ठरलं होतं. आता कालांतराने त्यांनी सांगितलं की ही चर्चा झाली होती. पहिले कोण नाही म्हणत होते काही लोक, आता म्हणतात की ती झाली होती. तर मला वाटतं की ते सत्य त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून मला वाटतं की आता विलिनीकरणाच्या बाबतीमधला त्यावेळेचा चर्चेचा विषय होता, त्याला शिक्कामोर्तब त्यावेळेला झालेला आहे, आता तो कबूल केलेला आहे. परंतु दादाच्या मृत्यूनंतर देखील दादांचं नाव खराब केलं नाही या दोन्ही नेत्यांना. आता हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी का त्या अशा प्रकारच्या संदर्भामध्ये स्टेटमेंट का दिलं काय नाही दिलं याची मला माहिती नाही. परंतु त्यांनी तशा प्रकारचं त्याच वेळेला जर सांगितलं असतं की होय अशी चर्चा झाली होती पण आमचे हे नियम आणि ह्या अटी होत्या त्याच्यावर काय करायचं असं बोललं असतं तर मी समजू शकलो असतो.